नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जप्त केलेले ट्रॅक्टर सोडवण्यासाठी ट्रॅक्टर मालकांकडून 10,000 रुपयांची लाच घेताना एका लाचखोर तलाठ्याला ACBने रंगेहात पकडले आहे. या घटनेने महसूल विभागामध्ये खळबळ उडाली आहे. या संदर्भातील सविस्तर वृत्त असे. सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यात एका तलाठ्याला ACBने रंगेहात पकडले आहे. मोहोळ तालुक्याच्या ACBने मोठी कारवाई करत 30 वर्षीय तलाठी सुदर्शन रमेश जाधव याला लाच घेताना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार सुदर्शन जाधव हा मोहोळ तालुक्यातील सजा वाफळे येथे तलाठी म्हणून कार्यरत असून त्याने तक्रारदार आणि इतर 2 ट्रॅक्टर मालकांचे मुरुम वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले होते. त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी प्रत्येकी 33,000 रुपये असे एकूण 99,000 रुपयांची लाच मागितली होती. यापैकी 2 ट्रॅक्टर मालकांनी प्रत्येकी 33,000 रुपये देऊन एकूण 66,000 रुपये संबंधित तलाठी सुदर्शन जाधव याला दिले होते. तक्रारदार राजकिरण सावंत यांनी 23,000 रुपये दिले तर उर्वरित 10,000 रुपये देणे बाकी होते. ही रक्कम 28 मार्च रोजी देण्याचे सांगण्यात आले. दरम्यान तक्रारदाराने या संदर्भात ACBकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पंचांसमक्ष पडताळणी करून सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी तलाठी सुदर्शन जाधव यांनी तक्रारदाराकडून 10,000 रुपयांची लाच स्वतःसाठी व वरिष्ठांसाठी स्वीकारताना ACBने त्याला रंगेहात पकडले आहे. या प्रकरणामुळे मात्र संपूर्ण महसूल विभागामध्ये खळबळ उडाली आहे. तलाठी सुदर्शन जाधव याच्या विरोधात सोलापूर ग्रामीणच्या म्हाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया करण्यात आली. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सोलापूर. धन्यवाद.